नमस्कार, मी चैतन्य पुरुषोत्तम कायंदे. आज माझ्यासोबत एक ग्रुप आहे आज. तर आम्ही जवळजवळ 8:30 पासून सोबत आहोत. तर मी यांना इथले प्रमुख 5 जे पॉईंट होते ते दाखवले, त्याची माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तर मला यांना विचारायचा होता त्यांचा अनुभव, की त्यांना इथे येऊन कसं वाटलं, म्हणजे विथ गाईड का विदाऊट गाईड, माहिती किती आवश्यक आहे का, तर लोकांनी फक्त माहिती घेऊन न जाता फक्त लेक पाहून जावं. तर मला प्रत्येकाला आपलं आपलं मत विचारायचं आहे. तर मी इकडे सरांपासून सुरुवात करतो की सर आपलं मत सांगाल का प्लीज. आम्ही जळगावहून आलो आहोत. मी माझी मिसेस, माझे मित्र आणि त्यांच्या मिसेस असं 4 जण आलो. आणि यायच्या आधी मी एका माझ्या मित्राला कोल्हापूरला फोन केला होता की आम्ही लोणारला जातो आहे, तर आम्हाला कोणी चांगली माहिती देणारं कोणी आम्हाला भेटेल का. तर त्यांनी कोल्हापूरहून आम्हाला चैतन्याचा नंबर दिला आणि मग आम्ही चैतन्याला कॉल केलं आणि चैतन्य म्हणाला की तुम्हाला जर बघायचं असेल तर मलाही खूप तुम्हाला माहिती द्यायला आवडेल आणि साधारण आपल्याला 3 ते 4 तास लागतील. तर आता हे बघितल्यानंतर खरंच आम्हाला असं वाटतं आहे की म्हणजे माहिती न घेता लोणार बघणं आणि चैतन्यासारखे अनुभवी ज्ञानी ज्यांना माहिती आहे अशा व्यक्तीकडनं ते समजून बघणं, याच्यामध्ये किती फरक असतो हा आत्ता आम्हाला नक्कीच जाणवला. आणि लोणारचं सरोवर असो, त्याच्या बाजूची पुरातन मंदिर असो, किंवा आता आम्ही सध्या चैत्यसुदन मंदिरात आहोत, तर इथली अगदी बारीक बारीक माहिती मंदिराबद्दल, त्याचा इतिहास, पौराणिक महत्त्व हे त्यांनी सांगितलं आणि खूप एक वेगळ्या दृष्टी मिळाली हे बघण्याकरता आणि खूप छान वाटलं. अनुभव आम्हाला खूप चांगला होता आणि आम्ही सगळ्या लोकांना असं आवर्जून सांगू की जरूर चैतन्याबरोबर लोणार बघा. कदाचित फारच थोडी माहिती आपल्याला गुगल किंवा विकिपीडियामधून लोणारबद्दल असते, पण ती खरं जर बघायचं असेल तर असं एखादा ज्याला म्हणतो अभ्यासू दौरा केला तर खूपच आनंद मिळेल असं माझी भावना आहे. थँक्यू. नाही, आत्ता यांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखरच चैतन्याने इतकं व्यवस्थित सांगितलं आहे. अदरवाईज आम्ही नुसतं येऊन बघून चाललं गेलो असतो, पण त्याच्या मागचे काय मायथॉलॉजी आहे, काय प्राचीन इतिहास आहे, हे मला चैतन्याकडूनच आम्हाला कळालं. त्यामुळे आम्ही अगदी खूप म्हणजे समाधानाने आता परत जाणार. सर आप अपना मत बताइए. सर मेरा मत ये है कि आज सुबह आप 4 घंटे से हमारे साथ में हैं और यहाँ आने के पहले ये लोनार के बारे में हमें बहुत कुछ मालूम नहीं था. एक यहाँ पे है, एक सरोवर है, उतना ही पता था. और आपने सुबह से जो हमको जानकारी दी मैथोलॉजी और हिस्ट्री के बारे में, उससे बहुत हमको इंटरेस्ट आया. और ये सब वैसे हम अगर आपको नहीं लेते थे तो ये सब पत्थर की मूर्तियाँ हमको दिखती थी, और आपने इसमें पत्थर की मूर्तियाँ बताते बताते ऐसा लगा इन सब मूर्तियों में जान आ गई. अरे तो बहुत अच्छा लगा, बहुत अच्छी आपने जानकारी हमको दी. बहुत अच्छा एक अनुभव हम लोनार से लेके जा रहे हैं और हमारे मित्रों को हम जरूर ये बताएंगे कि लोनार जो शायद महाराष्ट्र में या भारत के नक्शे में कोई बहुत ज़्यादा चर्चित स्थलों में नहीं आता है, क्योंकि लोग बहुत ज़्यादा है, क्योंकि ये बहुत कमर्शियल नहीं हुआ तो बहुत लोग पिकनिक मनाने ऐसे लोग नहीं आते यहाँ पे. लेकिन एक अगर मैथोलॉजी की हिस्ट्री के हिसाब से देखा जाए बहुत महत्वपूर्ण जगह है. तो हम लोगों को जरूर बताएंगे, अपना अनुभव साझा करेंगे. आपने समय दिया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. मैम आपका अभी तक मैं जितनी भी जगह पर गई हूँ, या तो मैंने उसे साइंटिफिक दृष्टि से देखा या फिर माइथोलॉजिकल दृष्टि से देखा. पहली बार आपके साथ हमें ये अनुभव हुआ कि जहाँ हमने उन्हीं मूर्तियों को या लोनार की लेक को सबको साइंटिफिक उससे भी जाना कि वो कैसे बनी, उसमें कैसे डेवलपमेंट हुए हैं, कैसे उसमें मंदिर अंदर दब गया, और माइथोलॉजिकल जो आपकी नॉलेज है वो भी आपने बहुत अच्छी तरह हमें दी हर मंदिर की. और उसका ये लगता है कि हाँ, जो आप बता रहे हैं वो मूर्ति में वैसा ही हमको दिख रहा है. मैं आपको बताता हूँ कि मेरी खुद की एक वेबसाइट भी है, उसको भी आप लॉगिन कर सकते हो. उसका नाम है lunarlakeguide.com और मेरे जो चैनल का नाम है वो भी वही है, लोनार लेक गाइड. तो अभी जो हमने वीडियो बनाई है बाइट, तो अभी उसी चैनल पे अपलोड होने जा रही है, तो उसका लिंक आपको डेफिनेटली मिल जाएगा. ठीक है, तो आपका समय देने के लिए बहुत बहुत धन्यवाद. आणि तुम्हालाही खूप आणि खूप तुम्हालाही शुभेच्छा. चैतन्याला त्याचं जे स्वप्न आहे की लोणारला एक जगाच्या नकाशावर आणायचं आणि खूप लोकांनी येऊन हे बघावं, इथला हा वारसा इतका समृद्ध आहे तो सगळ्या लोकांना कळावा, तर हे स्वप्न चैतन्याचं लवकरच पूर्ण होईल सगळ्यांच्या सहकार्याने, अशी अपेक्षा आहे आम्हाला. नुसतं लोणार सरोवर बघून निघाले असं होऊ नये. आजूबाजूचा जो परिसर आहे, मंदिर आहे, समृद्ध जो आहे असा तर
तो जाणून घ्यावा. तो जाणून घ्यावा आणि हे स्वप्न चैतन्याचं पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. ॲक्च्युली हे स्वप्न माझ्या गुरूंचं होतं, स्वर्गीय शिस्तकर बुगदाणे सरांचं स्वप्न होतं की लुनारसाठी लोक येतात लांबून लांबून, देशातून परदेशामधून. परंतु काय आहे की आजकाल लोकांमध्ये ChatGPT AI टूल्स जे आहे, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, तर रील बनवली चालले वापस, देव धर्म काहीच नाही. पण आपल्यासारख्या म्हणजे देवलोकांनाच म्हणेन मी, आपल्याकडे एक म्हण आहे, अतिथी देव भव. तर आपल्याकडे जो अतिथी येतो त्यांना आपण जर का पूर्ण प्रेमाने व्यवस्थित वेळ घेऊन माहिती दिली, पुराण, शास्त्र, मंदिरांची जात्या, स्थापत्यशैली, लेख बद्दल खरी माहिती, तर लोक समाधानी होऊन इथून जातात. त्यांच्यामुळे 4 लोक अजून आपल्याकडे येतात. तर हीच आपली इच्छाशक्ती असली पाहिजे आणि लुनारचं नाव असंच मोठं मला वाटतं. नमस्कार, थँक्यू, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.